फलंदाज आपण बघितलं तर पियुषच्या माध्यमातून, परंतु सचिन आहे आणि सचिन नावाचं वादळ इथे मात्र तसं त्याला करावं लागेल काम. ओहो, काय फटका सजवलाय. सचिनची मी पहिलीच तारीफ केली होती आणि सचिनने नक्कीच त्याचं कान मंत्र सुनावलं आणि सचिनच्या बॅट मधून हा येतो या इनिंग्स मधला पहिला दर्जेदार वन बाउन्सी मार्याच्या पार चौकार. सचिन आल्याला मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर पॉवर प्लेचा त्याने पुरेपूर फायदा घेतलेला आहे. हे पहिलंच म्हटलं होतं, चर्चा केली की सचिनकडे तेवढी क्षमता आहे. पुढचा बॉल राईट आर्मला विकेटने फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक पावा लागेल चेंडू एका टप्प्याने वन बाउन्स सीमा पार होईल. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार सचिनच्या बॅट मधून आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ इथं मैदानावरती समाप्त झालाय. आणि जर बघितलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बॅटिंग करीत असताना नालिंबी संघाची धाव फलकावरती ती 9. सचिनचे दोन्ही फटके अतिशय मजबूत आणि तगडा फलंदाज आहे. तशा प्रकारे तगडे फटके आपल्याला मात्र त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. कारण का राकेशने कुठल्याही प्रकारचा भोफला न फोडता मात्र पवेलियन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु सलामीसाठी आलेला सचिन यांनी कुठल्याही प्रकारची दयामाया न बाळगता मात्र 2 चेंडूंवरती 2 मोठे तगडे फटके खेळून काढले आणि मात्र संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती धाव फलकावरती. एक बाद नालिंबी संघाची ती 9. 5 षटकांचा सामना आहे. सचिनला मैदानावरती टिकून राहणं खूप गरजेचं असेल, कारण का त्याच्याकडे क्षमता आहे, परिश्रम आहे, मेहनत, तसं मात्र संघर्ष या करावा लागेल. समोरच्या टीम सोबत कांबा संघ आहे. आज मात्र गावदेवीचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ या मैदानावरती उतरलेला आहे. तशा प्रकारे मात्र खेळ करावा लागेल या दोन्ही संघांना. कल्याण ग्रामीण मधले हे दोन्ही बलाढ्य संघ आणि आज मात्र जरी बाहेर मित्र असले परंतु आज मात्र या मैदानावरती आतमध्ये दोन्ही हे संघ मात्र शत्रू आहेत आणि शत्रूला मात्र त्याची कामगिरी दोन्ही संघांना करावी लागेल. स्ट्राईकला पियुष, नॉस्टेकला सचिन, गोलंदाज आहे प्रवेश. पहिला बॉल फुल टॉस होता मात्र टायमिंग जुळला नाही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 2 येत आहे चेंडूवरती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय शॉट मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावा मिळतील, त्या म्हणजेच पियुष या फलंदाजाला. बघा पुलर लेनचा चेंडू होता, निरसा बॅटच्या रडार मध्ये आला नाही, टायमिंग जुळलं नाही बॅटचं. पियुषला मात्र जीवनदान नक्कीच मिळालं. जर का तिथे क्षेत्ररक्षक असता शॉट मिड विकेटला तर मात्र नक्कीच पियुषची खेळी ते संपुष्टात झाली असते. परंतु नक्की जीवनदान खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. प्रत्येक फलंदाजाला जेव्हा जीवनदान मिळतो त्यावेळेस मात्र तिथे संधीचं सोनं करत असतो. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, थोडीशी दिशा पाहावी लागेल. पंच प्रदीप पाटील सांगतायत हा चेंडू मात्र हाईट फॅक्टर आहे आणि नोप चेंडू मात्र घोषित करण्यात आलेला आहे. खराब चेंडू म्हणावा लागेल. फ्री हिट असल्या चेंडूवरती नक्कीच मेजवानी होती. पुलरलेनचा चेंडू होता, जर का बॅटवरती आला असता तर कदाचित चेंडूला सीमारेषा पार सुद्धा मात्र पाठवला असता. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता. ओहो, पाहावा लागेल इथे काय झालं मैदानावरती. नक्कीच खराब थुरो आणि त्याचा फायदा उचललेला आहे या दोन्ही नालिंबीच्या फलंदाजांनी. बघा जिथे कुठे धाव नव्हती तिथे मात्र एक चोरटी धाव तिथे मात्र मिळून दिलेला आहे ती नालिंबी संघासाठी. यष्टीरक्षकाची चुकी, एक चुकी किती महागात असते ती मात्र नंतर नक्कीच या क्रिकेटमध्ये प्रत्येकाला माहीत असते. हो, आडे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुठलाही नाही, त्याच्या आवाक्याच्या बाहेर मात्र खराब क्षेत्ररक्षक पाहावा लागेल. तिथे क्षेत्ररक्षक बीट झालेला आहे, पाहावं लागेल. एकतर धाव कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता या 2 धावा इथे एक नालिंबी संघाच्या खात्यामध्ये मात्र ठेवल्या जातात. सचिन आणि
पियुषची जोडी सचिनच्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे तगडे फटके आलेले आहेत. सचिनकडे तेवढी क्षमता आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र सचिनला पणाला लावून बॅटिंग करावं लागेल. ओहो, शॉर्ट पिच चेंडू आता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतोय. बघा प्रेक्षकांचा जल्लोष, सामन्याचा आनंद घेताना प्रेक्षक बाहेरून. असे प्रेक्षक नक्कीच क्रिकेटमध्ये जेव्हा असतात त्यावेळेस मात्र त्या स्पर्धेला सुद्धा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज मात्र या मोहिलीकर चषक 2025च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये खूप चांगला इथे मात्र क्रिकेटचा अनुभव घेताना मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वामनजी कामनजी कांबेरे, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवर आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पॉइंटच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यावेळेस मात्र प्रेक्षकांचा साथ उत्साह या कांबेकर प्रेक्षकांचा मात्र पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती 15. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विवेकने. त्याच्यानंतर दुसरा षटक आहे प्रवेशता, आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर बघितलं तर पॉवर प्लेचा षटक जो असतो तो खूप महत्वाचा असते. आणि आजच्या दिवसामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजाने जी गोलंदाजी केलेला आहे ती म्हणजे कमीत कमी धावा देण्याचं काम त्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. पंधरा धावा बॅटिंग करत असताना नालिंबी संघ. स्ट्राईकला सचिन, ला पियुष. ओहो, फुलटा चेंडू, सचिनचा फटका बसलाय का? क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. व्हेरी गुड झेल विवेक. तिथे मात्र स्तब्ध होता आणि विवेकने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि मोठा मासा गळायला लागलाय सचिनच्या माध्यमातून. दुसरा धक्का लागतोय तो या नालिंबी संघाला. झेल पकडल्यानंतर जल्लोष तांबे संघामध्ये नक्कीच पाहायला मिळाला. सचिनची किमती विकेट इथे मात्र प्रस्थापित केले गोलंदाज प्रवेशने. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल नक्कीच विवेकने पकडलाय आणि दुसरा धक्का दिलाय तो नालिंबी टीमला. नवीन फलंदाज आतिश, युनिट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर आलेला आतिश. ओहो, आडव्या बॅटने कार्पेट अलंग खेळून काढलेला आहे चेंडूला. आतिशने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. संघाची धाव संख्या 16 या कड्यावरती. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालेला आहे. प्रदीप पाटीलच्या माध्यमातून आम्हाला इशारा येतोय. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर सकाळी गुलाबी थंडीमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. दुपारचं सत्र जर बघितलं तर नक्कीच तापलेलं ऊन आणि आता मात्र तापलेलं हे क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला नक्कीच दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील आयोजित मोहिलीकर चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन या मोहिलीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. माझे परम मित्र माननीय योगेशजी पाटील यांच्या मातुश्रेत आणि त्यांच्या नक्कीच आठवणींना उजाळा देताना त्यांची एक आठवण म्हणून एक इतिहासामध्ये नोंद राहील अशी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र या बल्ल्यानीच्या मैदानावरती भरवण्यात आलेलं आहे. खूप चांगलं आयोजन, लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ग्रामीण स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. त्यांची संपूर्ण टीम आज 2 दिवस झाली मात्र खूप चांगलं छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पहिलाच बॉल पावा लागेल. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून कुठेतरी चुक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीटचा चेंडू पकडण्यात येत नाही, परंतु बाईकच्या रूपाने ते मात्र नालिंबी टीमला धाव मिळाली जाते. बघा, धावा कशा येऊ दे परंतु येणं खूप गरजेचं आहे, कारण एक एक धाव एक खूप किमती असते. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा विवेकला इन्व्हाइट केलं जाते तिसऱ्या षटकासाठी. पुढचा बॉल विवेकचा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता.
बॅटच्या नीटचा रडारामध्ये आला नाही, परंतु लाईन खूप चांगली होती. कारण का विवेकचे जेवढे चेंडू टाकलेले आहेत विवेकने, त्या मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र चेंडूला उचले देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं इथं विवेकच्या माध्यमातून. आणि अनुभव खूप चांगला आहे, मेहनत आहे त्याची, परिश्रम आहे. तुम्ही मेहनत करत राहा, क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला यश नक्कीच मिळेल. हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू होता, पंचांकडे अपील केली जातोय की पंच सांगतायत आम्हाला हा वाईट चेंडू आहे. बघा दोन्ही पंच आहेत, वाईट फॅक्टर आहे, जरूर बघत सांगतायत वाईट चेंडू. नक्कीच वन बाउन्स, एक चान्स असेल गोलंदाजाला. पंचांनी मात्र इशारा केलेला आहे. ओहो, आडव्या बॅटने खेळून काढलेल्या शतक तिथे शॉर्ट मिड विकेटला, त्याला मात्र चकमध्ये येऊन चेंडू फरार होतोय. हा येतोय चौकार नालिंबीच्या खात्यामध्ये आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती वेगाने, ते म्हणजेच 22. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं की चेंडू मात्र आपल्या कब्जामध्ये येईल, परंतु त्याला चकमा देत चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. पियुषच्या बॅटमधून पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज लागून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना विकेट किपरच्या वरतून एकच धाव. दोन चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील. 4 चेंडू आतापर्यंत मात्र झालेले आहेत. 5 चेंडू फेकलेले आहेत विवेकने, परंतु त्याच्यामध्ये एक खराब चेंडू होता वाईट. आतापर्यंत लिगल 4 चेंडू मात्र विवेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आतिशचा, आणि हा डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय तो गोलंदाज विवेकचा. कांबा विरुद्ध नालिंबे असा सामना मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये तिसरी लढत आहे. पहिली लढत आपण बघितलं आपटे आणि मानिवली पाडाने खूप चांगला खेळाचं प्रदर्शन दाखवलं आजच्या दिवसामध्ये, आणि मानिवली पाडा मात्र पुढील फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, आणि आतिशला इथं मात्र मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. अंतिम चेंडूवरती विवेकने मात्र इथे विकेट सफलता केलेला आहे, आणि तिसरा धक्का लागतोय तो नालिंबी टीमला. तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या स्कोरकार्डवरती लावली जाते 23. 3 गडी बाद झालेले आहेत नालिंबी टीमचे. त्याच्यानंतर आजच्या दिवसातील दुसरी लढत होती नांदप विरुद्ध वाहुली बी. त्या सामन्यामध्ये वाहुली बी ने खूप चांगला प्रदर्शन दाखवला, आणि वाहुली बी संघ मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तिसरा मॅच आहे तांबा विरुद्ध नालिंबे आपण पाहत आहेत या मैदानावरती. या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल, नक्कीच उत्तर अजूनही लिपाबाईमध्ये बंद असेल. दोन्ही संघ तगडे आहेत, खूप चांगला खेळ, चुरशीची लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, या बाबतीत काही शंकाच नाही. तिसरा गडी बाद झाला आतिश, त्याच्यानंतर मात्र 3 षटक समाप्त झाले. 23 धावा लावल्या जातात स्कोर कार्ड वरती. नक्कीच आम्हाला सकाळपासून खूप चांगली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये मुकेश पाटील आम्हाला सांगत होते की ही स्पर्धा अतिशय चांगली आपल्या भेटीला आलेली आहे, आणि खूप चांगलं या स्पर्धेचं आयोजन मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये प्रवेशने 7 धावा खर्च केल्या, आणि तिसऱ्या षटकामध्ये विवेकने पुन्हा एकदा 7 धावा खर्च केल्या. मध्ये 2 षटकांचा त्याचा पूर्ण स्पेल त्याचं मात्र संपलेला, आणि 16 धावा खर्च केलेले आहेत. चौथा षटक मार्गस्थ होत आहे. पहिला चेंडू गोलंदाज आदेश. चौथ्या षटकासाठी आदेशला इथे मात्र इन्व्हाइट केलं जाते पंचांच्या डाव्या बाजूने. स्ट्राईकला नंदकिशोर. पाहूया सगळ्या शैलीचा फलंदाज, फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे. नंदकिशोरच्या बॅट मधून मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल.
पियुष आणि नंदकिशोरची जोडी मात्र यांनाच काहीतरी या सामन्यामध्ये मात्र करावा लागेल कारनामा आणि तशा मात्र प्रकारे बॅटिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे दोन, खूप वेगाने येतात चेंडूवरती, शेवटच्या मुवमेंटला खूप चांगलं तिथे क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा नालिंबी संघाच्या या खात्यामध्ये आल्यांचा गजर जल्लोष उत्साह या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय त्या दोन्ही संघांदरम्यान. एखादा मोठा फटका नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. ओ शॉर्ट पिच चेंडू ब्लॉक होल मध्ये घेतला होता आणि पाहावा लागेल क्षेत्ररक्षक नक्कीच तिथे बेट झालेला आहे. त्याच्या अव्याख्याच्या बाहेर चेंडू, 1 बॉल सीमारेषा बाहेर आणि हा येतोय नालिंबी टीम साठी एक चौकार. पियुषला माहित आहे कारण का आता मात्र चौकार आणि षटकार बाजी करावी लागेल. धावसंख्या खूप कमी आहे, चौथा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एकच धाव. 32 धावा धावफलकावरती लावल्या जातात त्या बॅटिंग करताना नालिंबी संघ 3 गडी बाद झालेला आहे. एखादा मोठा फटका नक्कीच धावसंख्या पुढे घेऊन जाईल. ओहो, खूप चांगली लाईन होती, स्टॉपेज खेळण्याचा प्रयत्न नंदकिशोरचा, परंतु बॅटची कट लागून शॉट पॉइंटला चेंडू जातोय आणि एक धाव. अशा रीतीने 4 षटकांचा सामना खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. बघा पाणी घेऊन जायचंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 33 धावा धावफलकावरती लावल्या जातात त्या नालिंबी टीम कडनं. 3 गडी बाद आतापर्यंत कमवलेले आहेत. मात्र पियुष आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करतोय. अंतिम स्लोगिंगवरचा षटक आहे, जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना नंदकिशोर आणि पियुषच्या माध्यमातून. 33 धावा झालेल्या आहेत 4 षटकांमध्ये. ड्रीम ब्रेक आपण पाहतोय मैदानावरती. चला याच्यानंतरचा होणारा सामना असेल गोडसे विरुद्ध सागर कांबा. दुसरे कांबा टीम आहे, सागर असेल संघनायक त्या संघाचे. दोन्ही टीमचे कप्तान आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच त्या सामन्याचा टॉस केला जाईल. गोडसे विरुद्ध कांबा सागर अशी मॅच असेल. त्याच्यानंतरची चौथी मॅच. काल सुद्धा आपण 8 संघांना बघितला, आज सुद्धा आपण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. कालचा दिवस मोस या संघाने गाजवला, खूप चांगला परफॉर्मन्स राहिला त्यांचं आणि कालच्या दिवसामध्ये त्यांच्या नावाचा नक्कीच डंका राहिला या मैदानावरती. अंतिम षटक आहे, गोलंदाज आपण पाहतोय पंचांकडे अपील केली जाते, परंतु धावचीच्या रूपाने फलंदाज नंदकिशोरला मागे परतावं लागलंय. गोलंदाज चेतन आहे, स्लोगिंगवरच्या षटकामध्ये चेतनवरती मात्र जबाबदारी ठेवलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट तिथे कॅरी केलेलं आहे चेतनने. एस्टनच्या मागे खूप चतुराईने मात्र एष्टी रक्षक होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती कॉट बिहाइंडची, परंतु पंच आमचे रोशन भगत मॅन फ्रॉम बल्ल्याने तिथे स्तब्ध होते. खूप चांगले त्यांचा निर्णय, खूप चांगला अनुभव, काही वर्षांपासून खूप त्याने ऊन पावसाळा पाहिलेले आहेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि तो अनुभव त्याच्याकडे आम्ही सातत्याने पाहत असतो.
पुढचा बॉल चेतनचा पाहावे लागेल लाईन. प्रदीप पाटील सांगतायत हा खूप एस्टनच्या बाहेर आहे चेंडू आणि हा चेंडू मात्र वाईड असेल. इट इज वाईड. अतिरिक्त एक धाव आणि धावसंख्येत भर झालेला आहे. धावसंख्या ती 34. इथं मात्र मोठे फटकेबाजी करावे लागेल पियुषला. हो, खाली ठेवण्याचं काम केलं जातंय. पियुषला सुद्धा मात्र शांत ठेवलंय. डोक्यावर बर्फ ठेवून मात्र शांत क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. त्या प्रकारे मात्र गोलंदाजी या कांबा टीम कडनं आपण जर बघितलं तर चेतनच्या माध्यमातून. कारण का अंतिम षटक आहे. प्रत्येक गोलंदाज स्लोगिंगच्या षटकामध्ये नक्कीच खूप जबाबदारी असते. परंतु कुठलाही दबाव न घेता तशा प्रकारे गोलंदाजी केली जातोय ते म्हणजे चेतनच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने फलंदाज पियुषला इथनं मात्र मैदान सोडावं लागेल. 34 धावा व्हाईटच्या रूपाने एक धाव मिळाले या षटकामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर चेतनने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावचीच्या रूपाने 2 गडी बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा बॅट चेंज लागलेला आहे. एस्टेच्या मागे क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही चुकी करणार नाही. अजून एक झेल टिपलाय आणि जर बघितलं तर या षटकामध्ये तिसरा गडी बाद झालेला आहे. 2 विकेट धावचीच्या रूपाने. एक कॉट बिहाइंडचे लिडिंग एज लागली होती बॅटची. तिसरा गडी या षटकामध्ये बाद होतोय. 4 चेंडू झालेले आहेत. अंतिम षटकामधले 34 धावा. 4 षटकामध्ये 33 धावा होत्या. मात्र एकच धाव त्यांनी व्हाईटच्या रूपाने मात्र दिलेला आहे चेतनने. शॉर्ट पिच चेंडू उचले घेतोय चेंडू. यष्टीरक्षक चोख भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केलेला आहे. फक्त व्हाईटच्या रूपाने एक धाव खर्च केलेला आहे. परंतु प्रत्येक फलंदाजाला इथं मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम हे मात्र कांबा टीमचे एक युवा गोलंदाज चेतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि एक धाव मात्र मिळाले अंतिम चेंडूवरती. आपण जर बघितलं तर या नालिंबी टीमसाठी. आणि अशा रीतीने 5 षटकांचा पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. नालिंबी टीमचा स्कोर कार्ड वरती धावा लावल्या जातात त्या 35. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायच्या त्या कांबा संघाला 5 षटकामध्ये त्या म्हणजेच 36 धावा. चला यानंतरचा होणारा सामना असेल घोडसे विरुद्ध सागर कांबा. चला गावदेवी कांबा टीमचे कप्तान यायचं आहे. त्याचप्रमाणे घोडसे संघाचे कप्तान आपण सज्ज राहायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. मी पहिलेच आपल्याला रिपोर्टिंग केली होती की पहिल्या सत्राच्या खेळ समाप्तीनंतर लगेच आपण दोन्ही संघ नायकांनी इथं सज्ज राहायचं आहे. टॉस केला जाईल. आजच्या दिवसामधील चौथी मॅच असेल अंतिम मॅच पहिल्या फेरीतली. तिसरा मॅच आपण पाहतोय नालिंबी आणि कांबा. टॉस जिंकला कांबा टीमने. आणि नक्की चर्चा केली होती की कमीत कमी धावांपर्यंत आम्ही रोखण्याचं काम करू आणि तसं काम मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावांपर्यंत रोखला समोरच्या टीमला आणि 36 धावांचं मात्र 36 धावा बनवायच्यात त्या म्हणजेच कांबा या टीमला. चला घोडसे संघ इथे उपस्थित झालेला आहे. टॉस केला जाईल कानिबनाथ क्रीडा मंडळ घोडसे आणि विरुद्ध आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा. या 2 संघांदरम्यान इथं मात्र टॉस केला जाईल. या पण मान्यवर प्रदीप पाटीलच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
पास केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. गावदेवी कांबा टीमने इथे मात्र टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय स्वीकारलेला आहे तो म्हणजेच फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे कानिमनाथ क्रीडा मंडळ घोडसे या टीमला. सज्ज राहायचं आहे या सामन्याच्या नंतर. 36 धावा बनवायच्यात कांबा टीमला. लगेच आपण सलामीची जोडी मैदानावरती पाठवू. जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला जो टायमिंग दिलेला आहे त्या टाइम नुसार आपण हे सामने खेळवायचे आहेत, कारण का आयोजकांवरती सुद्धा नक्कीच आज खूप दबाव आहे. आणि आज मात्र आजच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनल, पहिला सेमीफायनल सामना आपण खेळवणार आहोत.
हॅलो हॅलो चेक. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. 36 धावा बनवायचे आहेत कांबा संघाला. पहिल्या सत्रामध्ये 35 धावा कुठून काढल्या नालिंबी टीमने. 36 धावा बनवायचे. सलामीची जोडी मैदानावरती. चला प्रेक्षक खेळाडूंना विनंती असेल जरा बाजूला यायचंय आमच्या व्यासपीठाच्या समोरून. गेम ऑन होते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. अतिशय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 36 धावा रोखायच्या आहेत नालिंबी टीमला. तशा प्रकारचे मात्र गोलंदाजी करावी लागेल. जर बघितलं 30 चेंडू 36 धावा महागडं आव्हान नाही, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तडजरला जोड आहे. पुढचा बॉल खूप चांगला फटका आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे चेंडूला. या दुसऱ्या सत्रामधला दुसऱ्या इनिंग्स मधला पहिला दमदार चौकार. पुढचा बॉल सुद्धा हवेमध्ये यायचे. क्षेत्ररक्षक आहे तिथे कुठल्याही प्रकारची झेल करणार नाही आणि युवराजला मागे परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय तो कांबा टीमला. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता युवराजचा. एक चौकार आला. इरादा पक्का केला होता, परंतु जिथे जालं रचलं होतं नालिंबी टीमने त्या जाल्यामध्ये अडकवलाय युवराजला. मोठा मासा इथे मात्र गळाला लागलाय आणि पहिला धक्का लागतोय तो कांबा टीम साठी युवराजच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती विकेट कॅरी केलेला आहे. 36 धावा थोडस आव्हान कमी आहे, परंतु आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. 36 धावा होतील का असं सुद्धा मात्र या दुपारच्या संदर्भामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. नवीन फलंदाज आदेश. पॉवर प्लेचा षटक आहे आतिशचा. छोटासा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने राईट विकेटने. शॉर्पी चेंडू त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या दिशेने जातोय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. गोलीच्या वेगाने फरार होतोय आणि येतोय हा आंबा संघासाठी चौकार. क्षेत्ररक्षकाच्या या चुका नालिंबी संघाच्या या चुका मात्र नक्कीच सामन्याला नक्कीच पराभवाच्या दिशेने नेताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होता तिथे चूक केली. क्षेत्ररक्षक चांगलं झालं नाही आणि पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला कांबा टीमने. या षटकामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गुडघात एक तमाशा देख आणि शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा रेषा बाहेर होईल. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार येतोय कांबा टीम साठी. याच दरम्यान मान्यवर उपस्थित झाले त्यांच्या व्यासपीठावरती माननीय गुरुनाथजी संते साहेब. त्यांचं या मोहिलीकर चषक 2025 च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गुरुनाथजी संते साहेब आहेत. ओमसाई भजन मंडळाचे मृदुंग मनेत. खूप चांगली त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या ठिकाणी सेवा दिली जाते आणि एक चांगले मृदुंग मनेत. संतांची सेवा हीच तर खरी असते आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच महाराष्ट्र संतांची भूमी आहे असे आम्ही सातत्याने सांगत असतो. गुरुनाथजी संते साहेब इथे उपस्थित आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या मोहिलीकर चषक 2025 मध्ये. चेंडू फरार होतोय कार्पेटच्या साहाय्याने. अजून एक चौकार येतोय. सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार हॅट्रिक झालेले या स्पर्धेमधली आजची पहिली चौकार हॅट्रिक आपण बघितलं तर फलंदाज आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती लावल्या जातात, त्यावेळी 36 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत, त्यावेळेस मात्र अर्धा पल्ला इथे मात्र पार केलेला आहे. हो, फुलरलिनचा जॉल आणि ते मात्र पुन्हा एकदा आदेश काही थांबत नाही. पुन्हा एकदा आदेशच्या बॅट मधून हा येतोय चौकार. सर पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या, माफ करा 4 चौकार आलेले आहेत, एक धाव होती आणि हा एक चौकार. 21 धावा धावफलकावरती लावले जातात. शॉर्ट पॉइंटला चेंडू क्षेत्ररक्षक फक्त बघितलं, त्याच्या मात्र डोक्यावरून चेंडू फरार होतोय. तोपर्यंत आंबा संघासाठी मात्र 2 धावा इथे मात्र पळून काढतात आदेश. ऋषिकेश गोलंदाज, डॉट चेंडू येतोय. आदेश आतापर्यंत खूप चांगली बल्लेबाजी करतोय. एकेरी दुहेरी धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला चौकार फटकेबाजी पाहायला मिळतोय. धावसंख्या 25, 36 धावांचं टार्गेट होतं, त्यावेळेस मात्र 25 धावा धावफलकावरती लावले जातात. दुसरं षटक मार्गस्थ आहे नालिंबी संघाकडनं ऋषिकेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या गोलंदाज आतिशने. ओहो, अतिशय फटका चांगला, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल टिपलाय एका हाताने आणि मात्र आदित्यची केली ते संपुष्टात होतोय. बिग विकेट, दुसरा धक्का लागतोय कांबा टीम साठी. पंचवीस धावांवरती दुसरा धक्का लागतोय कांबा टीमला. नवीन फलंदाज भाविक नंबर 4 चौथ्या स्थानावरती मात्र भाविकला इन्व्हाइट केलं जातोय. 36 धावा बनवायच्या आहेत, 25 धावा झालेल्या, अजूनही 11 धावांपासून दूर असेल हा कांबा संघ विजयच्या दिशेने वाटचाल करताना. पुढचा ऋषिकेशचा चेंडू फुलटो चेंडू होता स्ट्रेट डायच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावते चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट केली जातोय आणि बघता बघता इथे मात्र खूप वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि पंच सांगतात की दुसरा षटक समाप्त झालेले आहेत. मैदानावरती 2 षटकांच्या अखेरीस खेळी समाप्तीनंतर 27 धावा या स्कोर कार्डवरती लावल्या जातात. पहिल्या सत्रामध्ये नालिंबी संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आणि शेवटच्या षटकामध्ये चैतन्य खूप चांगली गोलंदाजी केली. स्लॉगिंगवरचा षटक होता, पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम या नालिंबी संघाला केलं. तिसरा षटक घेऊन आलेला आहे शुभम. 27 धावा, 36 धावा बनवायच्या आहेत, त्यावेळेस मात्र अजूनही 9 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे 38 सर्कलच्या आतमध्ये, तोपर्यंत एकच धाव मिळतोय कांबा टीमला. कांबा टीमला माहित आहे जास्त जोखीम उठून चालणार नाही, कारण का एकेरी दुहेरी धावाने सुद्धा आपण सामना सहज जिंकू शकतो. खेळण्याचा प्रयत्न होता, खूप उंच गेले हवेमध्ये, स्वतः गोलंदाज येतोय आणि ते मात्र तिसरा धक्का लागतोय तो कांबा टीमला. शुभमने आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज जर बघितलं बाद झालेला आहे. भाविकची केली संपुष्टात झालेला आहे. नवीन फलंदाज चेतन येतोय. चेतन येतोय
ज्या चेतनने मात्र स्लोगिंग षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याच उत्तर मात्र फलंदाजीमध्ये देताना पाहतोय. आल्या आल्या षटकार ठोकलाय, षटकाराची मोर लावलाय. म्हणजेच बॅकवर्ड स्कोर रिजनला आहे तो चेतनच्या बॅट मधून एक धुवाधार षटकार. फक्त 2 धाब्यांची गरज कांबा टीमला जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स, पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका, परंतु तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण तिथे झेल टिपलाय आणि चेतनची खेळी इथे संपुष्टात होते. चौथा धक्का लागतोय कांबा टीमला. तिसरा षटक मार्गदर्शक शुभमचा एक षटकाराची मोहर लावली चेतनने आलेल्या आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती लगेचच त्याचं उत्तर इथे मात्र शुभमने दाखवून दिलेलं आहे. 2 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आपण जर बघितलं तर कांबा टीमला आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे कांबा विरुद्ध नालिंबी. कांबा टीमने टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 35 धावांपर्यंत नालिंबी संघाला रोखण्याचं काम त्यांनी मात्र केलं. उलटा चेंडू आहे आणि पावा लागेल क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा दुसरा विकेट, बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा गडी बाद होतोय. मेजबानी होती फलंदाजासाठी, परंतु त्याचा फायदा उठवलेला नाही आणि 3 षटकांचा अखेरीस खेळ इथं मैदानावरती समाप्त झालेला आहे. धाव संख्या झालेला आहे 34. अजूनही 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती कांबा टीमला. विशाल वरती जबाबदारी स्वीकारलेली आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती शुभमने खूप चांगली कामगिरी केली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. साईनाथ स्ट्राईकला मात्र हार्दिक आहे जो सलामीसाठी आला होता. हार्दिकला जास्त स्ट्राईक मिळाली नाही, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना फिनिश करण्याची त्याची ताकद आहे आणि सामन्याला फिनिश करून देतोय का, नक्कीच याचं उत्तर आपल्याला पाहावा लागेल. गोलंदाज येतोय विशाल. विशालचा पहिलाच बॉल राईट हार्मर विकेटने क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट मिड विकेटला. तोपर्यंत मात्र एक केरी धाव मिळेल कांबा टीमला. स्कोर लेवल झालेला आहे, 1 धावेपासून दूर असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना जल्लोष उत्साह आपल्याला पाहायला मिळेल. कांबा टीम मध्ये सर्व खेळाडू तिथे मात्र उभे राहिलेले आहेत. ओहो, असं वाटतोय की टेस्ट मॅच चालू आहे कांबा टीमची आणि तशा प्रकारे मात्र खेळ पाहायला मिळतोय सायनाथच्या माध्यमातून. सायनाथला माहित आहे जास्त दबाव आणि टेन्शन घेऊन चालणार नाही. क्रिकेटमध्ये एका धावेची गरज आहे आणि एका धावेपासून दूर आहे विजयाच्या. पाहावं लागेल होईल का बाद आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजेच कांबा टीमने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक नालिंबी संघ.